आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट, कारण विधान भवन परिसरात रात्री हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला। कार्यकर्त्याला पकडून नेणाऱ्या पोलीस गाडी समोर आव्हाड झोपले। विधान भवन परिसरात जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवली। गाडी समोर झोपलेल्या आव्हाड यांना पोलिसांनी फरफटत बाजूला सारलं। गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाईसाठी आव्हाड आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। जितेंद्र आव्हाड यांचा रात्रभर विधान भवन परिसरात ठिय्या सुद्धा बघायला मिळाला। पडळकर यांच्या कार्यकर्त्यावर कडक कारवाईची मागणी आता जितेंद्र आव्हाड यांच्याकडून केली गेली आहे। हीच दृश्य आपण बघू शकतोय। कार्यकर्त्याला पकडून नेणाऱ्या पोलीस गाडी समोर जितेंद्र आव्हाड हे झोपलेले होते। त्यांना अडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, मात्र जितेंद्र आव्हाड यांना फरफटत या पोलिसांनी बाजूला सारलेलं होतं। त्या दरम्यानची ही दृश्य आपण बघू शकतोय। गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाईसाठी आव्हाड आता आक्रमक झालेले आहेत। रात्रभर खरं तर त्यांनी विधान भवन परिसरामध्ये ठिय्या मांडलेला होता आणि ही कार्यकर्त्यांची सुद्धा आपण जोरदार घोषणाबाजी बघू शकतो। रात्रभर हा ठिय्या सुरू होता। जितेंद्र आव्हाड यांच्या समवेत काही कार्यकर्ते आहेत। जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून गेलेली होती। गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना अटक करा, त्यांच्या कारवाईसाठी जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झाले। यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडे धरपकड होते। अशा पद्धतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांना रोखण्याचा प्रयत्न जो आहे यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडे धरपकड होते। आम्हाला विधान भवनात सांगण्यात आलं, गोळे नावाचे त्यांचे सचिव होते, की आव्हाड साहेब तुम्ही जा, सभागृह संपलं की आम्ही यांना सोडतो। मी म्हटलं जाऊ दे, वाद नको, मी निघून गेलो। आम्हाला अध्यक्षांनीही सांगितलं की सभागृह संपू दे, मी यांना सोडतो। मी आणि अध्यक्ष एकत्र चालत बाहेर गेलो। आता मला फोन आला, पोलीस स्टेशनला घेऊन चाललेत। काय लावलंय, आम्ही काय वेडेबेडे आहोत की काय? अच्छा, मारायला 5 जण होते, मारणारा कुठे? मारणारे 5-5 जण मारतायत आणि तुम्ही एक, आणि तुमचे पोलीस त्याला वडापाव काय घेऊन जात आहेत, त्याला तंबाखू मळून काय देत आहेत। आणि या संपूर्ण प्रकरणाविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। निखिल, आपण बघू शकतो तर पडळकर आणि आव्हाड वाद कुठेतरी चिघळण्याची शक्यता आता दिसते, कारण ही कालची दृश्य आहे ज्या ठिकाणी जे जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवली, ते गाडीसमोर झोपलेले होते आणि त्यांना चक्क फरफटत पोलिसांनी बाजूला सारलं। त्यामुळे त्या कार्यकर्ते अजूनच आक्रमक होण्याची शक्यता दिसते। संपूर्णपणे घटना आहे ज्या ठिकाणी काल दुपारी विधानमंडळात ह्या ज्या घटना घडल्या, ज्या ठिकाणी आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते ते आमने सामने भिडलेले होते। त्यानंतर रात्रीच्या सुमारास या दोन्ही कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड आहे ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। कारण कालच्या घटनेमध्ये जितेंद्र आव्हाड यांना सांगण्यात आलेलं होतं की त्यांच्या कार्यकर्त्यांना विधिमंडळाचं काम संपल्यानंतर सोडण्यात येईल, परंतु त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या आणि त्यानंतर त्यांना तिथून जाण्यासाठी जो मज्जाव आहे तो केलेला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी आंदोलनाची भूमिका आहे ती देखील स्वीकारलेली होती। त्यानंतर आपण पाहिलं की या दोन्ही आंदोलन करताना आणि या कार्यकर्त्यांना आहे ते आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आलं आणि त्यानंतर सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी आझाद मैदानात पोलीस स्टेशनमध्ये जो ठिय्या आहे ते केलं। त्या ठिकाणी देखील जोरदार आक्रमक भूमिका आहे ती ज्या ठिकाणी पाहायला मिळाली। हो निखिल, खरं तर आपण बघू शकतो रात्रभर विधान भवनाच्या परिसरात जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडलेला होता। पडळकर यांच्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाईची मागणी सध्या त्यांच्याकडून केली जाते। नेमकं काय म्हणणं सध्या आव्हाड यांचं?
जितेंद्र आव्हाड यांचं एवढंच म्हणणं आहे की ज्या ठिकाणी त्यांचा कार्यकर्ता आहे तो विधान भवनामध्ये येत असताना गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना उचलवलं आणि त्या ठिकाणी त्यांना 5 जणांनी मारहाण आहे ती एकत्रितरित्या केलेली आहे. त्यामुळे जो काही आरोप आहे तो जितेंद्र आव्हाडांचा त्यांच्या कार्यकर्त्यांवरती आहे. सर्वप्रथम त्यांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून माझ्या कार्यकर्त्यांनी हा जो आहे तो पुढे केलेला होता. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकावरती पहिला गुन्हा दाखल करावा, त्याच्यासोबत अन्य जे 5 जण होते जे मारण्यासाठी सरसावले होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी मागणी येते आता जितेंद्र आव्हाडांनी लावून धरलेली आहे. गौरी. नक्कीच निखिल, याचे पडसाद नेमके काय उमटतायत हे बघणं महत्त्वाचं असेल. या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. ही काल रात्रीची आपण दृश्य बघू शकतोय. खरं तर काल दोन्ही म्हणजे गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले होते. त्यानंतर हा रात्रभर एकंदरीत विधान भवन परिसरात आव्हाड यांना रोखण्याचा प्रयत्न